मित्रांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक, जे परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात आणि दुसरे, जे स्वतःनुसार परिस्थिती बदलतात. आज आपण दुसऱ्या प्रकारच्या एका वेड्या माणसाची गोष्ट बघणार आहोत. स्टीव्ह जॉब्स. त्यांनी जगाला एक मंत्र दिला होता, स्टे हँग्री, स्टे फुलिश. याचा अर्थ काय? स्टे हँग्री म्हणजे कधीच समाधानी होऊ नका. आज 8 तास अभ्यास झाला, बास झालं का? नाही, अजून भूक पाहिजे. मला अजून वाचायचंय, मला अजून मार्क पाडायचे आहेत. ज्या दिवशी तुमची ज्ञानाची भूक संपेल, त्या दिवशी तुमची वाढ थांबेल. एक अधिकारी कधीच म्हणत नाही की मला सगळं येतं. तो कायम शिकत असतो. स्टे फुलिश म्हणजे वेडे बना. लोक तुम्हाला म्हणतील, अरे 2 वर्ष झाली, अजून अभ्यासच करतोय, वेडा झालायस का? तेव्हा हसून म्हणा, हो, मी वेडा आहे. कारण शहाली माणसं फक्त नोकरी करतात आणि वेडी माणसं इतिहास घडवतात. लोकांच्या टीकेला घाबरून आपली स्वप्न सोडू नका. रिस्क घ्यायला शिका. नवीन प्रयोग करायला शिका. लोक काय म्हणतील याचा विचार शहाणे करतात. तुम्हाला अधिकारी व्हायचंय, त्यामुळे थोडं वेडं व्हावंच लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही आज जे काही कष्ट करताय ते भविष्यकाळातील ठिपके आहेत. जॉब्स म्हणायचे, यू कांट कनेक्ट द डॉट्स लुकिंग फॉरवर्ड, यू कॅन ओनली कनेक्ट देम लुकिंग बॅकवर्ड्स. आजचा हा त्रास, हे अपयश, हा अपमान उद्या तुमची सक्सेस स्टोरी पूर्ण करण्यासाठी उपयोगाला येईल. विश्वास ठेवा. त्यामुळे मित्रा, आजपासून पोट भरलेलं असलं तरी डोळ्यातली भूक जिवंत ठेव. आणि जगाने नावं ठेवली तरी स्वप्नांसाठी वेडा हो. स्टे हंग्री, स्टे फुलिश. तुमचाच मेंटॉर.